सुप्रभात. देव माझे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थांनी प्रत्येक मनुष्य प्राण्याचा अंतरंग उलगडून दाखवलंय आणि कसं वागावं आणि कसं वागू नये ह्याचे क्लुप्त्याही आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्याच क्लुप्त्या आपण या श्लोकांमधून जाणून घेतोय. ऐकूयात पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला बुवा काय सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धि ते आत्मबुद्धि करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. माणूस जन्माला आल्यानंतर त्याची देहबुद्धी त्याच वेळेला जागी होते. या श्लोकामध्ये समर्थांना उपदेश करायचा आहे. ही देहबुद्धी जी आहे ना, ही लहान मुलांची देहबुद्धी बघा कशी अगदी मर्यादित असते. एखाद्या लहान मुलाला विषय आपण सांगितला किंवा एखादं काही त्याला एखादं श्लोक शिकवला किंवा भीमरूपी शिकवली तर ते भीमरूपी लगेच म्हणायला सुरुवात करतं. एखादी गोष्ट सांगितली की ते लक्षात ठेवतं आणि ते लगेच गोष्ट दुसऱ्या आपल्या मित्राला सांगत असतं. म्हणजे एखादी काही गोष्ट सांगितली की तो मुलगा ती इतक्या प्रेमानं त्याच्यामध्ये काही इकडं तिकडे विचार न करता किंवा फार त्याच्यामध्ये शंका कुशंका न घेता एका विशिष्ट आस्थेनं प्रेमानं ती गोष्ट तो श्लोक काय जे असेल ते स्वतः शिकतं आणि दुसऱ्यालाही शिकवण्याचा प्रयत्न करतं. शिकवणाराही चांगल्या हेतूने शिकवतो. पण तोच मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर जर त्याला एखाद्याला सांगितलं की अरे भीमरूपी म्हण, मग तो मोठा झाल्यानंतर म्हणतो भीमरूपी कशासाठी म्हणायची असते. मग त्याला हा प्रश्न विचारण्याची आतमध्ये ती एक जी देहबुद्धीची वाढ जी आतमध्ये झालेली असते ना, ही देहबुद्धी त्याला तो प्रश्न विचारायला उद्युक्त करत असते. एखाद्या गोष्टीचं ज्ञान होण्यापूर्वी किंवा ज्ञान होण्याच्या आधी एखादी काही गोष्ट कर म्हटलं की तो ते लगेच करून मोकळा होतो. पण थोडं मोठं झाल्यानंतर किंवा या जगाचं थोडं जसं जसं ज्ञान व्हायला लागतं तसं तसं त्या वस्तूच्या बद्दलचे त्या ज्ञानाची ओळख करून घेण्याची किंवा ते जे वस्तूबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची उत्कंठा आतून लागते. त्याचं कारण असतं देहबुद्धी. ह्या देहबुद्धीमुळे मला प्रत्येक वस्तूचं ज्ञान करून घेण्याची आतून एक उत्कंठा लागलेली असते, उत्सुकता असते. असं वाटतं की मला याचं ज्ञान व्हावं, मला हे कळावं नेमकं काय आहे ते शास्त्र. समर्थांनी या ठिकाणी उपदेश केला तो हाच केला की माणसाची देहबुद्धी जशी जशी वाढत जाते, जसं जसं त्या देहबुद्धीच्या तो आहारी जातो म्हणा किंवा त्या देहबुद्धीचं त्याला ज्ञान होत जातं, तसं जगाचं ज्ञान करून घेण्याची इच्छा त्याला जास्ती तीव्रतेने जाणवायला लागते. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला समर्थांनी म्हटलंय. हा जो देहबुद्धीचा निश्चय वास्तविक पाहता परमार्थामध्ये सत्संगातीत दृढ असलेली देहबुद्धी आत्मस्वरूपी लीन करून, काय तत्वज्ञान सांगितलंय बघा. सत्संगाती दृढ असलेली देहबुद्धी ही आपल्याला काय करायची आहे, आत्मस्वरूपी लीन करून पारमार्थिक कल्याण साधावं. खरं कल्याण कशात आहे, खरं हित कशात आहे ते या देहबुद्धीचा आपल्याला निराश केल्याशिवाय, ही देहबुद्धी जोपर्यंत मी त्या आत्मतत्वाशी लीन करत नाही तोपर्यंत माझं खरं पारमार्थिक कल्याण होत नाही. आणि पारमार्थिक कल्याण जर मला करून घ्यायचं असेल तर आपलं शरीर म्हणजे आपण, याला समर्थ देहबुद्धी असं म्हणतात. हे दिसतंय ना, हे माझं शरीर, हे माझं शरीर आहे.
हा मी आहे, हे मी व्यक्तीला जोपर्यंत मी माझा आहे असं जोपर्यंत म्हणतो त्यालाच देहबुद्धी असं म्हणतात. मग ही देहबुद्धी जी आहे, ही देहबुद्धी मला परमार्थामध्ये घातक आहे, लक्षात ठेवा. परमार्थामध्ये जर घातक एक नंबरला कुठली गोष्ट असेल तर ती देहबुद्धीची आहे. या देहबुद्धीचा जोपर्यंत माझ्यावरती अंकुश आहे, ही देहबुद्धी जोपर्यंत माझी जागी आहे, तोपर्यंत मला समर्थ दिसत नाहीत, तोपर्यंत मला त्या पांडुरंगाचं स्वरूप कळत नाही, तोपर्यंत जोपर्यंत देहबुद्धी माझी जागी आहे तोपर्यंत मला ती सांगते की सज्जनगडावरती जाण्याच्या ऐवजी तू महाबळेश्वरला फिरायला जा. का? तर माझी देहबुद्धी जागी आहे. माझी देहबुद्धी ज्या वेळेला आत्मबुद्धीकडे जायला लागेल, माझी देहबुद्धी ज्या वेळेला मला चित्रपटगृहाच्या ऐवजी ती मला मंदिराकडे ज्या वेळेला न्यायला लागेल, त्यावेळेला माझी देहबुद्धी आत्मबुद्धीच्या दिशेने चालली आहे असा त्याचा अर्थ होईल. नको त्या वाईट गोष्टीचा करण्याचा छंद माणसाला केव्हा लागतो? ज्या वेळेला त्याची देहबुद्धी पूर्ण जागी असते तोपर्यंत. ही देहबुद्धी जोपर्यंत जागी असते, ही देहबुद्धी जोपर्यंत माझ्यामध्ये अशी सारखी त्या ज्योतीप्रमाणे तेवत असते, तोपर्यंत मला परमार्थाचा, तोपर्यंत मला त्या परमेश्वराचा, तोपर्यंत मला त्या मंदिराचा, तोपर्यंत मला त्या सत्संगाचा मला मार्ग दिसत नाही. आणि हा मार्ग मला दिसावा, त्या मार्गाच्या दिशेनं माझी वाटचाल व्हावी. त्या दिशेनं माझी जर वाटचाल होत नसेल तर लक्षात ठेवा, माझी दशा झाल्याशिवाय राहणार नाही. आपली दशा होऊ नये असं जर वाटत असेल, मग आपण खाताना विचार करतो की नाही हो, की नको बा, फार आपण हे सगळं खायला नको म्हणाले, जास्त जर मी बासुंदी खाल्ली तर माझी दशा होईल. मग हे खात असताना मी जसा विचार करतो की माझी दशा होईल, तसा मी व्यवहार करत असताना, प्रपंच करत असताना, देहबुद्धीशी जखडला गेलेलो असताना, देहबुद्धीच्या बळावरती मी काम करत असताना मला असं का वाटत नाही? आणि ते वाटत नाही, आणि ते केव्हा वाटणार मला की या देहबुद्धीच्या ऐवजी मी त्या आत्मबुद्धीकडे माझी वाटचाल करावी? हे केव्हा वाटणार? आयुष्याची कितीतरी वर्षानुवर्ष निघून गेली तरी मला कळत नाही, माझ्या लक्षात येत नाही, मला त्याची जाणीव होत नाही, मला त्याचं स्मरण राहत नाही. जोपर्यंत आधीपासूनच जरा अभ्यास केला ना, अगदी परीक्षा जवळ आल्यानंतर मुलं रात्रंदिवस आपल्या अंथरुणामध्ये त्या अभ्यास करत बसलेली असतात, लिहित बसलेली असतात, वाचत बसलेली असतात, इतके श्रम करतात. शेवटी परीक्षा जवळ आल्यानंतर काय सांगायचं की अगदी घरातली माणसं सुद्धा म्हणतात, या बाळाला काही सुचत नाही, सारखा अभ्यास करतोय. 6 महिने खेळण्यामध्ये आणि इकडे तिकडे ह्याच्यामध्ये वेळ घालवला, आणि परीक्षा जवळ आली की मग मुलं अभ्यासाला लागतात. हाच अभ्यास जर मी सुरुवातीपासून केला, हा जर अभ्यास मी पहिल्यापासून सुरुवात करून जर मी जो केला, तर मला शेवटच्या वेळेला, अगदी परीक्षेच्या वेळेला माझे श्रम कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यावेळी मला इतके श्रम करावे लागणार नाहीत. तसा मी एक व्यावहारिक उदाहरण म्हणून आपल्याला फक्त शाळेचं आणि विद्यार्थ्याचं, मुलाचं मी दिलं. पण मला जे सांगायचं आहे ते हे सांगायचं आहे की देहबुद्धीचा विसर मला असा एका दिवसामध्ये पडणार नाहीये. एका दिवसामध्ये मला त्याचं विस्मरण होणार नाहीये. देहबुद्धीचा निराश करण्यासाठी मला वर्षानुवर्ष साधना करावी लागेल, वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागेल, वर्षानुवर्ष माझी नीतिमत्ता आणि मला त्या परमेश्वराचं चिंतन, स्मरण, नामस्मरण, मानसपूजा, उपासना, ध्यान हे सगळं मला सातत्यानं रोज नियमानं करावं लागेल. त्यावेळेला मला कुठे माझ्या देहबुद्धीची जाणीव होईल. ही देहबुद्धी म्हणजे आहे ना, ही देहबुद्धी म्हणजे त्या पाषाणासारखी, दगडासारखी असं समर्थ म्हणाले. अहो, त्या दगडाचा एखादा कपरा निघाला तर तो पुन्हा जसा चिकटवता येत नाही, पुन्हा त्या ठिकाणी लावता येत नाही. माणसाची देहबुद्धी जी आहे ना, ती देहबुद्धी तो कितीही त्यांनी झाडायचा, टाकायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती देहबुद्धी पुन्हा त्याला येऊन चिकटते, सारखी पुन्हा त्याला मिठी मारते. आणि ह्या वेळेला कळत नाही, त्याच्या लक्षात येत नाही, त्याला त्याचं स्मरण राहत नाही.
आणि देहबुद्धीचं स्मरण ही देहबुद्धी माझ्याजवळ येण्यापूर्वी मला कळलं पाहिजे, नंतर कळून मला त्याचा काही उपयोग होत नाही. शरीर हे साधन म्हणून आपल्याला वापरायला सांगितलंय समर्थांनी. तुम्ही म्हणाले हे शरीराचा, तर शरीराशिवाय तर आपण काही करू शकत नाही. अहो साधना करा, उपासना करा, नामस्मरण करा, जप करा, पुरस्चरण करा. तुम्ही म्हणाल समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे, शरीराच्या माध्यमाशिवाय केली का? शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलेलं आहे. शरीर हे माध्यम आहे, पण शरीर हे जर माध्यम आहे, त्या शरीराला चांगलं ठेवायला नको का? शरीराला सदृढ ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? म्हणून छानपैकी सुंदर पहाटे उठावं, त्या प्रभुरामाचं स्मरण करावं, रामाचं चिंतन करावं, व्यायाम करावा, सकाळच्या सुंदर हवेमध्ये फिरायला जावं. व्यायाम झाल्यानंतर आपण नामस्मरण करावं, काही ग्रंथाचं वाचन करावं. समर्थांची दिनचर्या बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही संतांची दिनचर्या जर आपण बघितली आणि त्याप्रमाणे जर करायचं ठरवलं ना, तर मग आपल्याला आपली खरंच दिनचर्या जी आहे, ही दिनचर्या आपल्याला काहीतरी चांगलं देऊन जाईल. पण आपल्याला दिनचर्या माहितीच नसते. आपल्याला दिनचर्या माहिती आहे फक्त. सतत आपला दिनासारखा बसलेला आहे. कंटाळलो, खूप थकलो, खूप जागरण झालं, खूप मला त्रास झाला. अरे हो, खूप जागरण झालं, खूप त्रास झाला म्हणून तू जेवणाचं त्या दिवशी थांबलास का? जेवण तर तू वेळेत घेतलेस की नाही? जेवण जर मला वेळच्या वेळी घ्यावं लागतं, तर माझ्या शरीराला मी चांगलं सदृढ ठेवण्यासाठी मी व्यायाम केला पाहिजे, मी ध्यान केलं पाहिजे, मी योगासनं केली पाहिजेत, मी प्राणायाम केला पाहिजे, मी योगाची साधना केली पाहिजे. बघा, आपण लहान लहान मुलांना त्या बीपीचे आणि शुगरचे आजार झालेले आपण पाहायला आपल्याला मिळतात. कशाचं लक्षण आहे? हे त्या देहबुद्धीचं लक्षण आहे. ही देहबुद्धी जी आहे, ही देहबुद्धी माझी अशा प्रकारानं मला अशी कुठेतरी घेऊन चाललेली आहे. अहो 4 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लहान लहान मुलांना अशा धापा टाकतात ते अक्षरशः. म्हणून समर्थांनी म्हटलंय, या शरीर यंत्रासारखे यंत्र अनेक नाही. म्हणून या शरीराला चांगलं ठेवा, सदृढ ठेवा. ज्या सदृढ शरीरामध्येच चांगले माणसाच्या मनामध्ये विचार चांगले येत असतात. ज्याचं शरीर दुबळं असेल ना, त्याच्या मनामध्ये येणारे विचारही तितकेच दुबळे असतात. म्हणून समर्थांनी उपदेश केला, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. कितीही त्याला सांगितलं तरी त्याचं हित जे आहे, ते हित तो सांडत गेला आतापर्यंत. त्याला हित त्याच्या लक्षातच आलेलं नाही. मग हे हित लक्षात येण्यासाठी माणसं म्हणतात, मग देहबुद्धी आमची पूर्णपणे जावी, या देहबुद्धीचा पूर्ण आमचा निराश व्हावा, देहबुद्धी बुवा सगळी संपली पाहिजे आमची. म्हणून सांगितलंय की शरीर हे साधन म्हणून वापरायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. पण हे केवळ साधन म्हणूनच वापरावं. शरीर हे साध्य म्हणून कधीही आपण त्याच्याकडे पाहू नये. शरीर हे परमार्थामध्ये साध्य होऊ शकत नाही. शरीर हे साधन आहे आणि त्या साधनाचा उपयोग आपण अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. बघा, पायामध्ये चप्पल असते. आता आपण घरामध्ये काही चप्पल घालून, बूट घालून फिरतो का? बाहेर पडायचं असेल तरच आपण पायामध्ये बूट आणि चप्पल घालतो आणि बाहेर पडतो. तसं या परमार्थामध्ये, या आध्यात्मिक मार्गामध्ये आपण जसं ज्या वेळेला जे लागेल त्यावेळेला त्याचा उपयोग करून घेत असतो, तशी माझं शरीर जे आहे, हे शरीर मी साधन म्हणून वापरतोय. ही जी साधन आहेत सगळी, रात्री झोपताना आपण हातातलं घड्याळ काढून ठेवतो की नाही? का काढून ठेवतो? रात्री त्याचा काही उपयोग नाही. मग तसं हे साधन म्हणून वापरायचं आहे, ते साध्य म्हणून वापरायचं नाहीये. त्या शरीराकडे बघत असताना फक्त साधन म्हणून, आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही म्हणून मनालाच उपदेश का? तर मनाशिवाय परमार्थ नाही, आणि परमार्थ जिथे साधायचा आहे तिथे मन चालणार नाही. पण मनाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. किती गंमत आहे बघा.
तसं समर्थ म्हणतात, देहातीत ते हित सांडित गेला. मग बुवा आमची ही देहबुद्धी पूर्ण संपवून टाका, आम्हाला देहबुद्धीतून बाहेर काढा, आम्हाला देहबुद्धी नको. असं होईल का? असं नाही होणार, असं होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी समर्थांनी उपाय दिला की देहबुद्धीचा पूर्ण निराश नाही होणार, देहबुद्धी पूर्ण सगळी संपणार नाही, देहबुद्धी आहे तशीच राहू दे, ती काही तुम्हाला करत नाही, काही तुम्हाला ती करणार नाही. समर्थ आहेत ना आपल्या पाठीशी. माणसाच्या वेळेला संकटात असतात ना, तेव्हा म्हणतात काय हो बुवा आम्ही इतक्या अडचणीत आहोत, इतक्या संकटात आहोत. अहो ज्या वेळेला आपण संकटात असतो ना, त्यावेळेला ती परमेश्वरच ती संकट आपल्यावरती पाठवत असतो, आणि त्याच वेळेला तो आपली ती संकट पाहत असतो, आपल्याला काळजी करण्याचं कारण नसतं. म्हणून देहबुद्धीचं मग काय करायचं? तर समर्थ म्हणतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही देहबुद्धी जी आहे ना, ती आत्मबुद्धीकडे फक्त वळवायची आहे. पुढे एखादा काहीतरी अपघात होणार आहे हे ज्या वेळेला ड्रायव्हरला कळतं, त्यावेळेला तो बस तशीच पुढे नेत नाही. जर त्याला वाटलं ही बस खड्ड्यात पडणार आहे, त्यावेळेला ती बस तो वळवतो आणि चांगल्या मार्गाने घेऊन जातो की नाही. तसं माझी देहबुद्धी जी आहे, ही देहबुद्धी मला खड्ड्यात पडण्यापासून वाचवण्यासाठी समर्थ म्हणतात, तू खड्ड्यात पडून मरण्यापेक्षा ती देहबुद्धी जी आहे, तुझी देहबुद्धी फक्त इकडे आत्मबुद्धीकडे वळव. आत्मबुद्धीकडे तुझी देहबुद्धी वळण्यासाठी तुला एक करावं लागेल बाळा. काय करावं लागेल? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि त्याच्यासाठी तुला एक करावं लागेल, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाची संगती धरलीस की हे सगळे प्रश्न तुझे सुटून जातील. तुला काही चिंता करण्याचं कारण नाही, तुला कुठलाही विचार करायचं कारण नाही, कुठलंही तुझ्या मनामध्ये किंतु येण्याचं कारण नाही. देहबुद्धीचा तुला फक्त आत्मबुद्धीकडे ती वळवली, आणि ही आत्मबुद्धीकडे वळवण्यासाठी उपाय समर्था मला या ठिकाणी देतात. काय उपाय आहे त्याच्यावरती? कसा तो साधायचं? कशी ती आत्मबुद्धीकडे, माझी देहबुद्धी आत्मबुद्धीकडे कशी वळवायची? मला जायचंय त्या ठिकाणापर्यंत कसं पोहोचायचं? तर त्याच्यासाठी उपाय समर्थांनी दिला, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीमुळेच हे शक्य होणार आहे बाबा, अन्यथा हे शक्य होणार नाही. म्हणून समर्थांचा हा उपदेश इतका सुंदर समर्थांनी केला. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, आणि सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. देव माझामध्ये आता इथेच आम्ही थांबतोय, पण तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे देव माझा स्टार न्यूज सेंटर ऑफ डॉक्टर ई मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई 400011. तेव्हा आता आम्हाला इथेच रजा द्या, आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा स्टार माझा.